लोकसभेची निवडणूक पूर्ण झाल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी 4 जूनला आहे। तत्पूर्वी मतमोजणीची सुरुवात करण्यापूर्वी जे मतदान काउंटिंगसाठी जे सर्व प्रतिनिधी असतील त्यांना प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यासाठी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट युनिट हे तिघांची माहिती आपल्या मतमोजणी प्रतिनिधीला असली पाहिजे। त्यामुळे आजची खऱ्या अर्थाने बैठक बोलवली आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले कायदेतज्ञ अनंतराव जगताप, दत्ताजी नाना गायकवाड, वसंतभाऊ गीते, विलासअण्णा शिंदे, विनायकभाऊ पांडे, डी.जी. सूर्यवंशी, संजयजी चव्हाण, आमचं केशव तात्या, महेश, संजूबाबा, सचिन, गुडवेजी, बाळा, निलेश, सुनील, जिलानी, सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर। जवळजवळ 1910 बूथ ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये होती आणि त्यामध्ये बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट हा महत्त्वाचा पार्ट आहे। त्यामुळे आम्ही 6 विधानसभेचे बॅलेट युनिट नंबर, कंट्रोल युनिट नंबर आणि व्हीएफटी पॅड नंबर 100% 17C नंबरचे फॉर्म आमच्या बूथ प्रमुखांनी गोळा केलेले आहेत आणि त्याच्यावरती जी आकडेवारी आहे झाले प्रत्येक बूथला किती मतदान झालेलं आहे ते मतदानाची आकडेवारी ह्या संक्षिप्तमध्ये या अहवालात आम्ही तयार केलेली आहे। प्रत्येक मतमोजणी प्रतिनिधी जो असेल त्याच्याकडे हे बुकलेट राहील। 1 ते 14 नंबरचे मतमोजणी त्या ठिकाणी होईल। एका काउंटरला 14 बूथ मोजणी होणार आहे आणि कुठं 30 फेऱ्या, कुठं 25 फेऱ्या, कुठं 26 फेऱ्या अशा पद्धतीच्या फेऱ्या त्या ठिकाणी ठरवलेल्या आहेत निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांनी। त्यामुळे कुठलं बूथ कोणाकडे येईल हे सांगता येणार नाही। त्यामुळे प्रत्येक मतदार मोजणी प्रमुख जो आहे आमचा मतमोजणी प्रमुख त्यांना ही माहिती असली पाहिजे। या ठिकाणी जवळजवळ 1910 बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट आणि व्हीएफटी पॅड युनिटचे नंबर जे त्यांनी दिलेले आहे ॲक्च्युअलमध्ये ते यामध्ये नमूद आहेत। ते पाहिल्याशिवाय मतमोजणी प्रतिनिधींनी बूथवरती ते चेक केल्याशिवाय, त्याचा नंबर टॅली केल्याशिवाय, हा नंबर आणि तो मशीनचा नंबर टॅली केल्याशिवाय मतमोजणीला सुरुवात करू नये। जर काही चुकीचे नंबर आढळले तर ते तात्काळ वरिष्ठांना कळवावं, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला कळवावं की आमच्या बूथमध्ये हा व्हीएफटी पॅड नंबर होता, हा बॅलेट युनिट नंबर होता, हा कंट्रोल युनिट नंबर होता। हे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट नंबर हे टॅली होत नाही, त्यामुळे मतमोजणी थांबवावी। तर हा मुख्य हेतू आहे। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मतमोजणी 20 मेला झालेली आहे त्या मशीन बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटचा स्टार्टिंग टायमिंग त्यावेळेस त्या ठिकाणी येतो। मतदान किती वाजता चालू झालं आणि मतदान किती वाजता बंद झालं तो टायमिंग त्या ठिकाणी चेक करायचा ओपन करण्याच्या आधी। आणि मुख्य म्हणजे त्याची बॅटरी किती % शिल्लक आहे, 15% आहे, 20% आहे, 30%। कारण 20 तारखेला ती बॅटरी स्टार्ट झालेली आहे आणि संध्याकाळी ती बहुतेक 15-20% शिल्लक राहिली असेल। जर ती बॅटरी फुल चार्ज असेल तरीसुद्धा शंका निर्माण करायची की बॅटरी जर हे मतदानाच्या दिवशी 10 तास वापरल्यानंतर जर ही बॅटरी फुल कशा पद्धतीने बदललेली आहे काय, याच्यावरती काम झालेले काय, याच्यावरती वर्किंग झालेलं काय ते सुद्धा चेक करायचं। बॅटरीचं पर्सेंटेज त्या ठिकाणी दिलेलं राहील। बॅटरी चार्जिंग 15%, 20%, 30%। पण जर ती 100% असली तरी पण त्यामध्ये शंका घ्यायला चान्स आहे। आणि त्या ठिकाणी बॅलेट युनिट कंट्रोल युनिटची
ती जी ओपनिंगचा टायमिंग म्हणजे मतदानाचा टायमिंग आणि क्लोजिंगचा टायमिंग तो तिथं येईल आणि 4 जूनला रिझल्टचा टायमिंग त्या ठिकाणी येईल. रिझल्ट जर आधीच घेतलेला असेल तर तो टायमिंगसुद्धा त्यामध्ये येईल, ते सुद्धा आपण चेक केलं पाहिजे. ह्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी आजची ही प्रेस बोलवली होती की जेणेकरून तुमच्याबरोबर आमच्या प्रतिनिधींनासुद्धा त्यामध्ये कळलं पाहिजे. सविस्तर माहिती आपण प्रेसनंतर सर्वांना एक बुकलेट हे देऊ आणि प्रत्येक मतदान प्रतिनिधीला हे बुकलेट दिल्यानंतर त्याच्यावरती खात्री होईल तुम्हाला आणि निश्चितपणाने एक चांगलं मतमोजणी प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने पार पडेल, प्रशासनाला सहकार्य करून पार पडेल अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. बस या ना संशयाच्या ज्या लूप होल्स आहेत ते दिले ना. आजची बैठक ही मतमोजणी प्रक्रियेवरती होते. मतमोजणी प्रक्रिया ही पारदर्शक झाली पाहिजे. त्यामध्ये निवडणूक आयोगाकडनं किंवा लोकप्रतिनिधींकडनं काही चुकीचं काम झालं नाही पाहिजे. ती काळजी घेण्यासाठी आजची बैठक होती. पारदर्शकतापणा त्यामध्ये आला पाहिजे आणि फेर रिझल्ट तो आला पाहिजे. त्यामध्ये आजपर्यंत ज्या ईव्हीएमच्या बाबतीमध्ये ज्या शंका निर्माण केल्या जातात, काही ठिकाणी बॅटरी बदलली जाते, काही ठिकाणी मतदानाचा टायमिंग बदलला जातो, काही ठिकाणी रिझल्ट बदलले जातात, काही ठिकाणी बूथ क्लोजिंगचं बटन ज्या दिवशी मतदान असेल त्याचा क्लोजिंग रिपोर्ट नसतो. परंतु आमच्या लोकसभेमध्ये 1910 बूथ होते. 1910 बूथवरती 17C नंबरचा नावाचा फॉर्म जॉईंट सिग्नेचर त्या ठिकाणचा मुख्य प्रतिनिधी, आमचा प्रतिनिधी आणि त्यांचा प्रतिनिधी पोलिंग ऑफिसर यांच्या स्वाक्षरीने 17C नंबर दिलेला आहे आणि त्यामध्ये जो बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटचा नंबर दिलेला आहे, VFT पॅडचा नंबर दिलेला आहे, ते आम्ही रेकॉर्डवर घेतले आणि प्रत्येक मतमोजणी प्रतिनिधी जो आहे त्याला हे नंबर दिले जातील. कुठलंही बूथ कोणाकडे आलं, एका विधानसभेमध्ये आता सिडको सातपूरमध्ये 410 बूथ आहेत, तर 410 बूथची यादी ही त्यांना दिलेली आहे. कुठलंही बूथ कोणासमोर आलं तरी ते 14 मतमोजणी प्रतिनिधी आहेत, त्यांना ती यादी दिली जाईल आणि त्यांनी सांगायचं तुमच्यासमोर जर 1 नंबरचं बूथ आलं तर 1 नंबरचे आकडे बघायचे, तुमच्यासमोर 14 नंबरचं बूथ आलं तर 14 नंबरचं आकडे बघायचे, तुमच्याकडं 295 नंबरचं बूथ आलं तर 295 नंबरचं बूथचे आकडे बघायचे. हे आकडे आणि त्यांच्या मशीनमधले आकडे हे टॅली होतात का नाही, ते टॅली झाले तर मतमोजणी प्रक्रिया सुरू करावी, नाहीतर मतमोजणी प्रक्रियेला थांबवावी, आक्षेप नोंदवावा, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला बोलवावं आणि त्यामध्ये सत्यता पडताळून घेतल्यानंतर पुढील प्रक्रिया करावी. यासाठी आजची बैठक. संशय आता निलेश लंकेचं प्रकरण झालं. यापूर्वी आम्ही प्रेस घेतली. तांत्रिक अतांत्रिक कर्मचारी आतमध्ये निवडणूक आयोगाच्या पासेस घेऊन जातात, त्यांना ती प्रवेश देऊ नये यासाठी आम्ही मागणी केली मागच्या वेळेससुद्धा आणि ते जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली. आमचे 14 लोक त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत, त्या ठिकाणी ड्युटी करतायत 3 शिफ्टमध्ये आणि त्यांनी परमिशन दिली. CCTVचं बॅकअप त्या ठिकाणी संपलेला होता, तो आमच्या लोकांना बोलून त्यांनी बॅकअप घेतला. म्हणजे त्यांनीसुद्धा प्रक्रिया राबवताना ते पारदर्शकतापणा असावी ते सुद्धा काळजी घेतात, तसं आम्हीसुद्धा काळजी घेतो आहे. दोघांनी काळजी घेतली तर रिझल्ट योग्य राहील. मला असं वाटतं त्यामध्ये कुठं सदोष रिझल्ट येऊ नये यासाठी ही आजची पत्रकार परिषद. ही माहिती प्रत्येक विधानसभेवाईज आपण दिली. हा मिळेल ना, समरी ठेवून तशी एक मतदारसंघावर समरी ठेवणार आहे. किती त्या राऊंडला मतदान झालं त्या मतदारसंघात ती डिटेलमध्ये आमच्याकडे लगेच येणार. आम्ही तुम्हाला
आता घोडा मैदान लांब नाही, 4 तारखेला आहे ना, 4 जूनला रिझल्ट आहे आणि घोडा मैदान लांब नाही, जवळच आहे, थोडी प्रतीक्षा करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.